कसं आहे? छान छान. अगं वाढीव म्हण वाढीव. यात कामात बिझी होतो ना, एडिटिंग चालू होतं आपलं. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेत एडिटिंग, ते पण फ्रीमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी सांगितलेले स्टेप जर तुम्ही सांगितलेल्या स्टेप त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केली तर ती पुढच्या व्यक्तीला व तुम्हालाही खूप आवडेल. बात तो सही है. आणि राहिला प्रश्न व्हिडिओमध्ये जे पण आपण ॲप यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. बीटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला सर्व एडिटिंग डिटेलमध्ये सांगतो. आणि आलाइट मोशन जर कोणाला चालवायला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आलाइट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर आलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. आलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेकीपेक प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे प्लसचं बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो शेवटच्या बिटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3.29च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे फोटोला कट करायचा आहे. तर फोटो कट केल्यानंतर तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटो या म्युझिकच्या लेअरच्या वरती आणायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आणल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काही ॲडजस्ट करायचे आहे. ॲडजस्ट केल्यानंतर शेवटपर्यंत ठेवायचे आहे. ठेवल्यानंतर पुन्हा इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शॅडो PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने ही त्या PNGच्या वरती आणायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे याची साईज वाढवायची आहे. वाढवल्यानंतर ही PNGसुद्धा शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला ते PNGवरती क्लिक करायचे आहे आणि आपण जी आधी PNG ॲड केली होती त्याच्या खाली अशा प्रकारे आणायची आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बॅक यायचं आहे. शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 1 नंबरचा फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक यायचं आहे. शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि हा 2 नंबरचा फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची रेझोल्यूशन जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या मोबाईलच्या सपोर्टप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे.
बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।